श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज याच्या असीम कृपा प्रसादाने हा श्रीनाथ भागवताचा शिशु सुरू सत्संगामध्ये विशेष भिक्षुगीताचा हे भिक्षुगीत भगवान श्रीकृष्ण आपल्या लाडक्या शिष्याला उद्धवालाही सांगतायत आणि हे भिक्षुगीत तो ब्राह्मण जो आता संन्याशी बनलेला आहे त्याचं सगळं वैभव व्यसन झालं आणि आता तो संन्याशी म्हणून त्या गावाला आलेला आहे। त्या गावाच्या टवाळखोर लोकांनी त्याची अतिशय निंदा केली, खूप छळ केला त्याचा, परंतु शांत झालेला होता। साधे मौन पकडले आणि तो नंतर मग सगळं संपल्यानंतर सगळ्यांना उपदेश करायला लागला। का त्याने मनाबद्दल महत्वाची माहिती सांगितली। आपल्या देहामध्ये जी चार महत्वाची इंद्रिय आहेत, सूक्ष्म इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहम, ही चार इंद्रिय याच्यामध्ये मन हे फार प्रबल इंद्रिय आहे। या मनाचं सामर्थ्य अतिशय मोठं आहे असं काल तो भिक्षू सांगत होता। बाहेरच्या शत्रूचे दुःख फार थोडे असते। बाहेरून कोणी आपल्याला शत्रू आला आणि तो दुःख द्यायला आला तर हा भिक्षू होतो, ते दुःख थोडं असतं, पण मनाची पीडा फार मोठी असते। मन आपल्या देहात आहे, तर ते जर पीडा द्यायला लागले, त्रास द्यायला लागलं तर त्याची पीडा फार भयानक मोठी आहे। म्हणजे बाह्य दुःखापेक्षा मनाचं दुःख मोठं असतं असं भिक्षू सांगतो। आणि बघा, ते मन जन्म मरणाचे भोग हटकून भोगावायला लावते। मनामुळे आपल्याला जन्म मरणाचे भोग भोगावे लागतात। बाह्य शत्रू मरणाधीन नसतात, बरोबर आहे। बाहेरचा कोणी शत्रू आला तो देव वाले शिकला म्हणून तो मरणाधीन असतो, परंतु मन हे मरणालाही विघ्न करते बा। पण आपल्या देहामध्ये असलेलं हे मन इंद्रिय आहे, हे मरणाला विघ्न आणणारं इंद्रिय आहे। या मनरूपी शत्रूला जर जिंकले नाही, या मनरूपी शत्रूला जर जिंकले नाही तर जीवाचे मोठे दुःख टाळावयाचे नाही। तेव्हा आपल्याला जीव भावाला येणारे हे जे दुःख आहे ते कधीच टळणार नाही। मनाच्या वेगवान गतीला देवांना किंवा मनुष्यालाही सहन करता येत नाही। मन अत्यंत वेगवान आहे, त्याची गती मोजता येत नाही। बाकी जगातल्या सगळ्या यंत्रांची आणि सगळ्या पदार्थांची गती मोजता येतात, पण आपल्या देहामध्ये असलेलं हे जे मन आहे त्याची गती आपल्याला मोजता येत नाही। अतिशय वेगवान आहे ते। मनाच्या वेगवान गतीला देवांना किंवा मनुष्यांनाही सहन करता येत नाही।
कोणी कितीही श्रम केले, कोणी कितीही श्रम केले तरी त्या मनाला जिंकता येणार नाही. मनाला जिंकण्याचा प्रयत्न करा. मनाला जिंकणं फार कठीण आहे. म्हणूनच मनाला अजिंक्यपणा प्राप्त झालेला आहे. आता अशा मनाला न जिंकता केवळ जगामध्ये बाहेरचे शत्रू जिंकून, केवळ बाहेरचे शत्रू जिंकून जे अत्यंत गर्वाने भोगतात, व आम्ही सगळे शत्रू जिंकून आपले बाहेरचे मन जिंकता नाही. हे खरोखरच महामोह आहे. मनाला न जिंकताना बाहेरच्या शत्रूला तरी तू जिंकलं तरी गुण नाही. मनानेच मनाला जिंकावे, मनालाच मनाने जिंकावे. हे मागच्या श्लोकात तुझ्याजवळ काय रीतीने सांगितलेच आहे. तुला मनोजय करायचा असेल तर मनानेच मनाचा जय जिंकतो. इतर कुठल्याही साधनेनं किंवा बाहेरच्या उपायांनी मनाला जिंकता येत नाही. तो मनोजयाचा उपाय आहे. तात्पर्य अशा रीतीने मनाला शत्रू बनवून मन जिंकणे साधत नसेल तर मनाशी मैत्री करून त्याला जिंका. मनाशी मैत्री करून त्याला जिंकता येणार नाही. त्याला शत्रू जिंकता येत नाही. त्याला मित्र करा आणि मित्राला वश मनाशी मैत्री करूनच मित्र भावनेने मनाला सुखी करणार. सामान्यतः मित्रांची मैत्री म्हटली म्हणजे एकाने उपकार केला तर उलट दुसऱ्याने उपकार करावा. पण ही सारी मैत्री विशेष सुखाची असते काय, आणि आरोग्य प्रसंगी ते एकमेकांच्या घरी जातात. तशी मनाची मैत्री नाही. मनाची मैत्री बाहेरच्या मित्रांसाठी नाही. ते कोणी उपकार न करताच त्याच्यावर उपकार करते. उपकार करून त्याच्यावर उपकार करू शकते आणि सर्व दुःखांचे निवारण करून सुखसागरामध्ये जाणवते. साधारणपणे त्याच्याशी आपली अत्यंत मैत्री असते. त्याच्यापाशी आपले दुःख सांगितले, त्या मनाजवळ जर आपलं दुःख सांगितलं तर ते काही त्याच्याने सरस्वी दूर करत नाही. तो म्हणतो की हे आपल्याला असाध्य आहे. दुसऱ्या मित्रांचं सांगता येते. एखाद्या मित्राला सांगितलं की अरे मला एवढं दुःख आहे, दूर करणं, तो म्हणतो आपल्याला आहे. तशी काही मनाची मैत्री नव्हे. मनाला नीट बसवून त्याला जर आपले दुःख सांगितले तर ते जन्म मरणाची मोठी पीडाही दूर करते. आहे मनाला जर सांगितली आपली ही पीडा तर जन्म मरणाची पीडा सुद्धा दूर करते. मरणाचे भय मनामध्ये असताही कणक आणि कामकाजाची आसक्ती असते. कणक म्हणजे सोनं पैसा, कामकाज म्हणजे स्त्रियांची आसक्ती राहते माणसाला. मनात भय असते.
स्त्रिया अतिशय निर्भत्सना करतात. स्त्रिया अत्यंत निर्भत्सना करतात. तरी निर्लज्ज वृत्तीला लाज वाटत नाही. परस्त्री, परद्रव्य, परद्रोह, परनिंदा याची एकदा सवय लागली. कशाची? परस्त्री, परद्रव्य, परद्रोह आणि परनिंदा याची एकदा सवय लागली ही व्यसने एक क्षणभरी कामे बसू देत नाही आणि भयंकर नरकवाद भोगायला लागतात. क्षुधेपुढे तर मुळीच उशीर खपत नाही. क्षुधा म्हणजे भूक. भुकेला उशीर खपत नाही. द्वंद्वांची दुःखे तर काय विचारा. द्वंद्वांची दुःखे तर काय एकावर एक कोसळतात. इंद्रियांची वृत्ती तर काही आवडत नाही. असे गुणाला एकदा सांगू का? गुणाला सांगितले असता हे ऐकताच मन स्वतः वैराग्याने पूर्ण खदळते आणि विवेकाचे द्रव्य खर्च करून दुःखाचा नाश करण्यास तयार होते. कारण इंद्रियांचा राजा आहे आणि म्हणून त्या इंद्रियांच्या वृत्तींना जर त्रास असेल, त्या आवडत नसतील तर मनाला सांगा. मन तुमच्या सगळ्या इंद्रिय वृत्ती ताब्यात आणून देते. इंद्रियांची वृत्ती तर काही आवडत नाही असे मनाला सांगितले असता ते ऐकताना मन स्वतः वैराग्याने पूर्णपणे खवळते आणि विवेकाचे द्रव्य खर्च करून द्रव्य खर्च करतो. मन विवेक विचार करण्याचं हे द्रव्य मनाजवळ आहे. ते द्रव्य खर्च करून विवेकाचे द्रव्य खर्च करून दुःखाचा नाश करण्यास तयार होते. चोर असेल त्याला जामदार खाण्याचा संरक्षण निवडले असतात. चोरच त्या चोराचे निवारण करतो. चोराला चोर बरोबर ओळखतात म्हणून चोरच पाणी घरी ठेवावा म्हणजे बरोबर दुसऱ्या चोराला त्याप्रमाणे मनाचीच मैत्री केली असता मनाचीच मैत्री करा. मनाची मैत्री केली असता मनात असलेले दुर्गुण मनच नाश करून मनामध्ये जर काही दुर्गुण असतील तर ते मन मनाचे दुर्गुण नाश. आपण अधर्म कृत्य करण्यास प्रवृत्त झालो. आपण अधर्म कृत्य करण्याला तयार झालो. त्यावेळेला मनच निवारण करते. अधर्म करू नको. अधर्म करायला मन निवारतं आपल्याला आणि मन हे आपल्याला आपणच वाणीला असत्य बोलू नको अशी शपथ घालते. मन आपल्याला त्या वाणीला शपथ घालून खोटं बोलू देत नाही. मनाची मैत्री कशी श्रेष्ठ आहे बघा. कर्म कर्म निशेष जाणण्याकरिता आणि चित्तशुद्धीचे वर्म समजून देण्याकरिता ते रात्रंदिवस हरिनाम स्मरून राहते. मन
हरिनाम स्मरण श्री राम जय राम यातील राम या दोन अक्षरांनीच महाभारताचा नाश होतो. त्या नामाला सोडून क्षणभर सुद्धा विश्रांती घेत नाही. असं त्याचं मन आहे की जे रामनामामध्ये गुंतून पडतं, रामनामामध्ये तुम्हाला आवड आहे, तर ते क्षणभर सुद्धा विश्रांती घेत नाही. अखंड हरीचे स्मरण करते. म्हणून त्यावेळी ते हरीचे स्मरण करते. त्यावेळी ते असत्याचा शिरच्छेद करते. जेव्हा मन हरीचं स्मरण करत असेल, देवाचं स्मरण करत असेल, त्यावेळेला असत्य येऊ देत नाही, वाणीला बोलू देत नाही, असत्य खोटं बोलू देत नाही, असत्याचा शिरच्छेद करते. अधर्माची साव काढते, अधर्म बोलू देत नाही, कल्पनेचे पाठ बोलते. जर अशा काही कल्पना खराब वाईट त्याचे पाठ बोलून टाकते ती, आणि आशेचा तटका तोडून टाकते. कुठल्या प्रकारच्या आशा राहू देत नाही. विकल्पाच्या घरांचा नाश करते. विकल्प येऊन देत नाही. प्रपंचाचे दात वाटते. अविश्वासाचे 3 तुकडे करून टाकते. आणि अखेरीस ते मन विश्वासाची गोळी उभारते. किती तुम्हाला मदत करतो बाबा. मनाशी मैत्री केली तर मला मित्र म्हणून किती मदत करतो ते म्हणून असत्याचा शिरच्छेद, अधर्माची साथ काढणं, कल्पनेचे पाठ बोलणं, आशेचा तटका तोडणं, विकल्पाचा नाश करणं, प्रपंचाचे दात पाडणं, अविश्वासाचे 3 तुकडे करणं, आणि अखेरीस ते मन विश्वासाची गुढी उभारते. अशा परिपक्व विश्वासाने सद्गुरूंच्या पायापाशी येऊन त्यांना शरीर, मन, धन इत्यादी सर्वस्व अर्पून गुरुवचनावर विश्वास ठेवावा. बाबा या सगळ्या गोष्टीमध्ये मन गुरुजी आहे. ते मन गुरुचरणाशी शरणागत होतं, आणि मग शरीर, धन वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टींना ते गुरुचरणाजवळ आणतं. सर्वसाधारण गुरुचरणावर विश्वास ठेवणे. पूर्ण विश्वासाचे लक्षण हेच आहे की पूर्ण विश्वासाचं लक्षण हे गुरुच्या उपदेशाचे श्रवण होतात. ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे स्वरूप बदलून जाते, त्याचे सोने होते, त्याप्रमाणे त्याचेही अंतःकरण पालटते. गुरुचा उपदेश सांगून झाला की तो संपतो. परंतु मनात नाही म्हणून गुरुचा उपदेश ऐकून घेतला, उपदेश संपला. परंतु आपल्या मनामध्ये जे मनन चाललेलं आहे त्या उपदेशाचं ते मात्र चालू राहतं, चालू ठेवावं. परंतु मनात ते मनन काही संपत नाही. कुंभारणीच्या ध्यासाने रूप धरणाऱ्या अळीप्रमाणे निधिध्यासाने ते मन धूप होते.
त्यावेळी ते मन सौंदर्य संपन्न स्त्री किंवा द्रव्य ही निष्ठेप्रमाणे मानले. मग तिला कुठली आसक्ती नाही. मग अशा प्रकारे हे मन मला वश होत. निंदा, द्वेष, मान, अभिमान हे मनाचे दुर्गुण. मनाचे दुर्गुण सांगितले. निंदा, द्वेष, मान, अभिमान हे मनाचे दुर्गुण मनच नाहीसे करते. ते इतर गोष्टी नाहीसे होणारे नाही, ते मनामुळेच नाहीसे होतात. मनाची मैत्री फार धन्य. संवेदा मनाची मैत्री फार धन्य आहे. पूर्णपणे विश्वास धरा. मनावर विश्वास ठेवा. पूर्णपणे विश्वास धरून ते जन्म मरणांना ठार मारते आणि जीवाला तरुण आणि अमर करून सोडते. असे मन आहे. अशा प्रकारे मनाशी मैत्री केली असता मन हे फार उपकारक करते. फार उपकारी आहे. ते उपकार करते व जीवाला आपल्या हातात धरून आत्मानंद समुद्रात बुडी देते. जीवाला सर्वाच्या बरोबर त्या जीव भावाला धरून ते आत्मानंदामध्ये बुडी देते. त्यावेळी मनाचे मनपणच नाहीसे होते. जीवाचे जीवपण विरून जाते. बंधमोक्षाची धाव संपते आणि संसार भय पूर्णपणे नाहीसे होते. याप्रमाणे मनाची मैत्री आहे. मनाच्या मैत्रीने किती फायदा होतो हे लक्षात घ्या. हे मन आपला वंश आपण स्वतःच मारून टाकते. मनाला दुसरा कोणी वंश धारक नाहीये. मनाचा वंश नाहीये. मन आपला वंश आपणच मारून टाकते आणि आपणही मित्रावर उपकार करण्यासाठी मरून जाते. मित्रावर जर उपकार करायचा असेल तर मन स्वतःहून मनाला तयार होतं. असे हे मन मैत्रीमध्ये लबाडी करणारे नाही. असे मैत्रीला आदरपूर्वक वश होणारे मन सदोदित जवळ असतात. असं हे चांगलं मन आपल्या जवळ स्वतः जवळ आहे. आपल्या देहामध्ये जवळ असतात. शुद्र लोक त्याला सोडून यक्षी पुरुषाची मैत्री करतात. बाहेरच्या भिक्षू सांगतोय की अरे बाहेरच्या मित्राला काय करतो. मित्र तुझ्या ध्येयामध्ये असलेल्या मनाला मित्र करणं ते उत्तम मित्र आहे. मनाशी शत्रुत्व करून मन मारून टाकावे किंवा मैत्री जोडून मनाने मन बोलावे आणि दोन्ही न घडतील तर मनाला मुली सोडून द्यावे. मग म्हणेल ते करू द्यावे. मनाला हाताशी धरू नये आणि जीवाभावाने मनाला मुली स्पर्शही करू नये. जे सुख आहे असे मन म्हणेल ते अवश्य सोडून द्यावे आणि जे दुःख आहे असे मन म्हणेल ते निखारच टाकून द्यावे. याप्रमाणे जो आपले मन अवश्य उदासवाणे करील. मनाला उदासवाणे करा. सुखदुःखापासून दूर करा. तो मन रहित झाला असे समजावे.
मनाला उदास केलं म्हणजे मनापासून सुटला तो मनरहित झाला, तो मनरहित झाला असे समजावे. त्या ठिकाणी अलौकिक शांती प्राप्त होते. ही जी शांतीची कथा मागे सांगितली, आत्मज्ञानानंतर प्राप्त होणारी जी शांती आहे ती शांती जी अखंड राहते. या ठिकाणी हा भिक्षुक सुद्धा ते सांगत आहे की मनाला मुक्त उदास मन नाही झाला तुम्ही, त्या ठिकाणी अलौकिक शांती करतो. शत्रुत्वाने, मित्रत्वाने किंवा उदासीनपणे वागून जो मनाला वश करणार नाही आणि जो देहाभिमान धरून बसेल त्याचे संसार चक्रातील भ्रमण सुधारण्याची नाही. किंवा संसारामध्ये चक्र आहे ते चक्र फिरवणार आहे. अशा तऱ्हेनं हा भिक्षूच्या मनाचं श्रेष्ठपण सांगतो आहे. आता तो पुढे सांगतो, आत्मा हा विदेही असून ज्ञान स्वरूप आहे. आपल्या देहामध्ये मनही आहे आणि आत्माही आहे. परंतु आत्मा कसा आहे? आत्मा विदेही आहे. आमच्या देहात तर आपण पण म्हटला असा तो म्हणत नाही हा माझा देह आहे, म्हणून त्याला विदेही म्हणतात. तो विदेही आहे आणि ज्ञान स्वरूप आहे. असे असता मन हे मी देहधारी आहे असे म्हणते. आत्मा तर देह मानत नाही, जे मन आहे ते मन मानत की मी देहधारी आहे. त्या देहाबरोबरच मीपणा आणि माझेपणा होऊन जन्म मरण आणि स्मृती भोगावी लागतात. मनाने एकदा देहाला मी म्हटलं, माझा देह म्हटलं की आणि स्मृती आले म्हणजे बरोबर. आत्मा हा नित्य मुक्त असून विदेही आहे. तो मनाशी एकरूप झाल्यामुळे मीचा विदेही असताही मी देही आहे असे म्हणतो. मन त्याच्याशी एकरूप झालं मग तो देही आहे, देह माझा आहे असं म्हणतो. तो देही आहे असं म्हणतो आणि शेवटी देहाच्या ठिकाणीच आपले गुलाम पाहतो. मी देह असे मत मानते, त्यामुळे देहाभिमान बळतो आणि तो आत्मा आपण देह सुरू होऊन त्या देहाच्या ठिकाणी मी पणा आणि माझेपणा मानून टाकतो. मी सच्चिदानंद परिपूर्ण आहे हे आपले लक्षण तो आत्मा स्वतः विसरून जातो आणि मी वैश्य, मी शूद्र, मी क्षत्रिय, मी ब्राह्मण किंवा मीच चाणक्य आहे, मीच मीच ज्ञाता असे म्हणतो. मी रोगा, बोका, कुबरा, पिंपा, मीच मोठा, धीट आणि चाणक्य असे मिथ्या असलेले देहाचे गुण अंगी लावून तो स्वतः मनुष्यपण फिरवतो. एखादा संन्याशी स्वप्नामध्ये आपण अंत्यवंशात जन्माला आलो आहे असे म्हणतो, पाहतो. त्यामुळे तो ब्राह्मणाला शिवायला भीतो. तशी दशा जीवाला या ठिकाणी झालेली असते.
परमात्मा स्वतः भेदरहित असून तो स्वतःच्या ठिकाणी मी माझी श्री, माझा पुत्र, माझे द्रव्य इत्यादी मानतो व आपले इष्टमित्र दुर्जन उदासीन इत्यादी जे शरीर भेद आहे ते पूर्णपणे खरेच आहेत असे मानतो. अशा प्रकारे देहात्मभाव सिद्ध झाला आणि भेदभाव खरेच आहेत असे वाटू लागले म्हणजे जीवाची स्वतःची आत्मबुद्धी खरोखर गांभीर्य झाली असे म्हणावे. ज्याप्रमाणे स्वप्नातील व्यवहार खोटा, त्याप्रमाणे मनाने कल्पनेला संसार आणि खोटाच आहे. तो खरा मानला की देहाचा अहंकार बळावतो, देहाभिमान बळावला की पुन्हा जन्माने किंवा मरणार. अशा प्रकारे संसार चक्रात परिभ्रमण जीवाला त्याच्याप्रमाणे भोगावे लागते. ज्याप्रमाणे नुसत्या अग्नीला घणाचे घाव कधीच लागत नाही, पण तोच अग्नी लोखंडाच्या संगतीला लागला की आपल्या अंगावर अवघड घणाचे घाव मारून येतो. त्याचप्रमाणे नित्यमुक्त आणि परिपूर्ण तो आत्मा आणि देहाभिमान धरला असता त्याच्या मी जीवपणा असतो आणि त्यामुळे तो जन्ममरण भोगत असतो. ज्याप्रमाणे तेलाच्या घाण्याचा आपले डोळे बांधलेले असल्यामुळे आंधळेपणानेच वारंवार फिरत राहतो, त्याप्रमाणे मनुष्य अहंकाराने अंधारून अपार संसार चक्रात फिरत राहतो. ते जन्ममरण शोषित असतात. आपण अत्यंत दुःखी होतो तरी देहाभिमान सोडत नाही आणि शेवटी तो अभिमान झाला ज्याचे दुःख अपार आहे तो दुस्तर असल्यामुळे तरुणही जाता येत नाही. जो अघोर भोग भोगायला तो संसार मनकल्पितच आहे. मन हे सुखाचे कारण आहे. मन हे सुखाचे कारण आहे असे म्हणाले जातात. 8व्या श्लोकातील भिक्षू सांगून राहिला ते आता उद्या आपण ऐकूया. आजची सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाला विश्रांती देऊया. हरी ओम.